मी ॲडव्होकेट विजयश्री अण्णा मोकळे प्रभाग नंबर 1 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभी राहते. SC सर्वसाधारण मध्ये तरी सर्वांनी बहुमतांनी मला विजयी करावे अशी विनंती करते. प्रभागाचा विकास हा माझा ध्येय आहे आणि तो सिद्ध करण्यासाठी मला सर्वांची मदत हवी आहे. त्यामुळे सर्वांना विनंती की जास्तीत जास्त मतांनी मला प्रभाग क्रमांक 2. प्रभाग क्रमांक 1. काय तुम्ही निवडून आल्यानंतर कोणतं काम करताल? तुमचं विजन काय असेल? प्रभागाचा संपूर्ण विकास करणे हा माझा उद्देश आहे. त्यामध्ये रोडचे व्यवस्थित रोड बनवणे, महिलांची सुरक्षा, त्यासाठी CCTV कॅमेरे वगैरे बनवणे, आवश्यक त्या ठिकाणी सध्या लाईट नाही आहे ते लाईटसुद्धा लावणे, ड्रेनेजची सोय करणे, जे की रिलेटिव्स 10-20 रुपये जमा करून तिथल्या ड्रेनेजची पाईपलाईनची काही दुर्व्यवस्था असेल तर ती स्वच्छ करतात. त्यामुळे माझी इच्छा आहे की जे काम सरकारचं आहे एक प्रमुख म्हणून नगरसेवकाचं असतं ते मी संपूर्ण प्रयत्न करायचे. वकिली व्यवसाय सोडून राजकारणात का यावं? वकील व्यवसायामध्ये आपण एकाच व्यक्तीसाठी लढू शकतो आणि जे आपल्याकडे येतील त्यासाठीच आपण लढू शकतो. जर का आपण एखादा प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे तर एकाच वेळेस आपण खूप जणांना मदत करू शकतो आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. शैक्षणिक क्षेत्रांमध्ये आणि राजकीय क्षेत्रात केव्हापासून कार्यरत? राजकीय क्षेत्रामध्ये तर सध्या आत्ताच पाऊल टाकले आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर चांगलंच आहे. मतदारांना काय आवाहन करता तुम्ही? मतदारांना आवाहन करते की त्यांनी त्यांचा मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आणि योग्य तो उमेदवार निवडून आणला. तुमची निशाणी? आमची निशाणी आहे कब्बशी. माझं नाव शेख आयुब उस्मान पटेल, प्रभाग हर्सूल 1 मधून मी उभा आहे आणि सर्वप्रथम मी आमच्या राष्ट्रीय नेत्यांचं धन्यवाद करतो की त्यांनी मला एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. 1999 पासून मी पक्षाचं काम करत आहे तर त्याचं मला त्यांनी आता चांगलं फळ दिलेलं आहे. लोक म्हणतात बा पक्षात काम केलं तर काही मिळत नाही, परंतु मला पक्षात काम करताना पक्षात काम करत असताना मला 2 शाळा मान्यता मिळाल्या त्यांच्या पक्षातर्फे आणि परत माध्यमातून. आणि विशेष म्हणजे मी निवडणूक लढवत असताना का लढवत आहे याचं उत्तर म्हणजे ह्या वार्डामध्ये किंवा प्रभागमध्ये पाण्याची फार दयनीय अवस्था आहे. पाणी 15 दिवस नाही, 8 दिवस येत नाही. याच्याकरता आम्ही काही वर्षापूर्वी माननीय आयुक्त साहेबांना बी पत्र दिलं होतं का हर्सूल आणि हर्सूल परिसरातील जनतेला हर्सूल तलावातून पाणी पुरवठा करण्यात यावं यासाठी आम्ही एक पत्र पण दिलं होतं, पण त्याच्यावर काही अंमलबजावणी झाली नाही. तर आता जर ह्या वार्डामध्ये एक तर पाण्याचा प्रश्न आणि त्यातल्या त्यात कचरा जागोजागी घरासमोर कचरा असतो, कचरा साफ स्वच्छता होत नाही, त्याच्याकडे लक्ष देण्यात येईल. परत रस्ते देखील चांगले नाही आहे, रस्ते देखील चांगले करण्यात येईल त्याच्यावर आमचा भरत नाही. परत त्याच्यानंतर शैक्षणिक बाबतीत विचार केला तर मी शिक्षण क्षेत्रात आलेलो आहे आणि विद्यार्थ्यांना शिक्षण कसं करता येईल, कसं देता येईल हे जास्त जोर देता येईल आणि जास्त विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर देशात जावं, तिथून चांगलं शिक्षण घेऊन परत इथे असे मी नियोजन करणार आहे, म्हणजे करत आहे. एक महत्त्वाचा प्रश्न असा होता का हर्सूल गावामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली, त्यामध्ये लाभधारकांना म्हणजे मालमत्ताधारकांना पण नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यासाठी तुम्ही काय करता? आता हर्सूल गावामध्ये जे अतिक्रमण केलेलं आहे ते मला जर वाटतं का काही न सांगता किंवा काही न बोलता जनतेला कळवणार असतं किंवा त्यांचा जे मोबदला आहे तो न देता त्यांनी अतिक्रमण पाळलेलं आहे आणि यामध्ये बऱ्याच जनतेचे बऱ्याच आमच्या हर्सूल गावाच्या लोकांचं नुकसान झालेलं आहे. तर माझी एक आशा राहील का आता परत रुंदीकरण जर करायचं असेल आणि जे पाळलेलं आहे त्यांची भरपाई लवकरात लवकर जास्तीत जास्त मोबदला कसा त्यांना देता येईल हे मी प्रयत्न करणार आहे. आणि टॅक्स मला वाटतं इतर राज्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये घरपट्टी पाणीपट्टी टॅक्स जे आहे ते फार कमी आहे माझ्या दिमाग, पण इथं आपल्याकडं जास्तीत जास्त टॅक्स आहे, पाणीपट्टी जास्त आहे, टॅक्स घरपट्टी जास्त आहे, तर तो कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मतदारांना काय आव्हान?
मतदाराला एकच सांगाल का बुवा एक तुम्ही उमेदवार बघून उमेदवार कसा आहे आणि ते उमेदवाराचं पुरं चारित्र्य बघून मतदान करावे, म्हणजे वार्डात काहीतरी चांगलं काम करता येईल. आणि शहर जसं आयुक्त साहेब म्हणतात शहर स्मार्ट शहर करायचं, तर आम्ही वार्ड हा स्मार्ट करण्याचा प्रयत्न करू. एवढी